चैतन्य चरणी माता ब्रह्म चैतन्य चरणी माता कीर्तने ये सद्गुरु नाथा कीर्तने ये सद्गुरु नाथा ब्रह्म चैतन्य चरणी माता ब्रह्म चैतन्य चरणी माता कीर्तने ये सद्गुरु नाथा कीर्तने ये सद्गुरु नाथा राम नाम शरण आलो शरण आलो
हनुमान जय नमः पार्वती पते हर हर महादेव श्री कपालेश्वर महाराज जय सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज जय सद्गुरु श्री गजानन महाराज महाराज जय सब संतन जय 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 वीर समर्थ आत्मज्ञानाची आत्मज्ञानाची मुखे आत्मज्ञानाची
मुखे घेऊन नाम स्मरण सद्गुरुनाथ आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो नमाम्यहम् आदिनारायणं कृष्णं ब्रह्माणं च वसिष्ठं श्रीरामं मारुतिं वन्दे रामदासं च श्रीधरम् अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदेवतम् श्लोका भक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ राजाधिराज प्रभु रामचन्द्र भगवान् की जय जयांसा जनी जन्मनामार्थ स्थाना जयाने सदा वासनामार्थ क्रीडा जयाच्या मुखी सर्वदा नामकीर्ती नमस्कारया ब्रह्मचैतन्यमूर्ती सद्गुरुनाथ महाराज की जय सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय सद्गुरु श्री अनंत महाराज की जय 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 रघुवीर समर्थ वैष्णव पंथीय संस्कार केंद्राच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात आलेला श्री गजानन महाराज अटक यांचा जन्मोत्सव म्हणजे नारळी पौर्णिमेचा उत्सव पाहता पाहता यंदाचे 89वे वर्ष या सेवेला उपस्थित असणारे आपल्यासारख्या समस्त देवतुल्य मायबाप श्रोत्यांचा प्रथम चरण स्पर्श करतो. आज अटक महाराजांचे परम शिष्य देखील मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. त्यांचा सर्वांचा वंदनयुक्त गौरव करतो. त्यांना उपासक अनेक आहेत त्यांना वंदन करतो आणि आमच्याच क्षेत्रातले कीर्तनकार गौतम आपणही उपस्थित आहात आपल्याला वंदन करतो. माझ्या उभय साथीदारांना वंदन करतो आणि थेट निरूपणाला प्रारंभ करतो. एकूण कीर्तनाची वेळ 1.5 तास. त्यात सद्गुरूंच्यावरच आधारित असलेलं आख्यान मांडायचं. ते आख्यान थोडं मोठं आहे त्यामुळे वेळेची मर्यादा लक्षात घेऊन जेवढा पूर्वरंगाला न्याय देता येईल तेवढा न्याय देण्याचा प्रयत्न करू. जाणीवपूर्वक आज ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचाच अभंग चिंतनासाठी समोर घेत आहे. संबंध या अभंगाचा म्हटलं तर आत्मज्ञान किंवा ब्रह्मज्ञान या 2 संकल्पनांशी आहे आणि म्हटलं तर सद्गुरु कृपेशी आहे. कारण सद्गुरु कृपेशिवाय आत्मज्ञान ब्रह्मज्ञान शक्य नाही. त्यामुळे आत्मज्ञान व्हावं असं वाटत असेल तर सद्गुरूंच्या चरणाशी स्थिर होणं त्याच्याशिवाय पर्याय नाही. महाराज या अभंगातून नेमका काय संदेश देतात तेवढा एकदा शब्दात पाहूया आणि जेवढा आपल्याला उपलब्ध मिळेल त्याचा भावार्थ त्याला न्याय देण्याचा सद्गुरु कृपेनेच प्रयत्न करूया. महाराज म्हणतात आत्मज्ञानाची खूण मुखे हे नामस्मरण वेद सांगे गरजून कलियुगी हरिकीर्तन राम नाम गाता सर्व सिद्धी आदिघाता. आणि अंतिम चरणामध्ये या कलियुगातलं सर्वात सोपं साधन महाराज आमच्या समोर ठेवतायत. दास म्हणे अंतरी स्मरण दास म्हणे अंतरी स्मरण सहज होय यज्ञ जाण सद्गुरुनाथ महाराज. आत्मज्ञान व्हावं हे माणसाचं खरं इप्सित आहे. आत्मज्ञान या संकल्पनेला फार वेगळं चिंतन करावं लागतं. कारण आत्मज्ञान म्हणजे आपल्याला असं वाटतं स्वतःला ओळखणं. एवढं वरवरची ओळख म्हणजे आत्मज्ञान नाही. एका अर्थाने ब्रह्मज्ञान आहे. तू
कोण आहेस हे तुला जर कळलं नाही तर या जन्माचं एप्सिट पूर्ण होत नाही. आणि म्हणून मी मगाशी म्हटलं की या अभंगाचं म्हटलं तर आत्मज्ञानाशी संबंध आहे आणि म्हटलं तर सद्गुरु कृपेशी संबंध. सद्गुरु कृपेशिवाय आत्मज्ञान ब्रह्मज्ञान शक्यच नाही. आणि आत्मज्ञान म्हणजे नेमकं काय, मी कोण आहे हे स्वतःला ओळखणं. मी तर गमतीत सांगतो की माझ्यासारख्या कीर्तनकाराला विचारा तुम्ही कोण आहात म्हणून, मी तर 12 पाणी बायोडेटाच काढून हातात ठेवतो. त्याला आत्मज्ञान नाही म्हणत. त्या बायोडेटाचा फार फार तर या कलियुगात कुठेतरी या लौकिक अर्थाने जगामध्ये उपयोग होतही असेल, त्याच्या दरबारात त्याचा उपयोग शून्य. भगवंत मला वरती गेल्यानंतर एकच प्रश्न विचारेल, सद्गुरु चरणाशी बसून अनुग्रह घेतलास का पहिला भाग, आणि अनुग्रहानंतर त्याने दिलेली साधना निष्ठेने केलीस का, तो तुझा बायोडेटा आहे, तो तुझा खरा परिचय आहे. त्यामुळे सद्गुरु कृपेशिवाय काही नाही. सद्गुरु विन ब्रह्मज्ञान नवे नवे पूर्णता जाणव, हे उपनिषदर्थी प्रमाण परम निर्वाण सांगितले. सद्गुरु कृपेशिवाय हे शक्य नाही नाही नाही. त्रिवार सत्य की नाही होणार. आणि म्हणून आत्मज्ञान व्हावं याचा अर्थ मी कोण आहे याची ओळख करून घेणं, स्वत्व जाणून घेणं. अनेकदा अध्यात्मामध्ये उलट सुलट कल्पनांमुळे काही जण संभ्रमित होतात. एकीकडे म्हणतात मीला विसरायचंय आणि एकीकडे म्हणतात मी कोण आहे समजून घ्यायचंय. आपण सगळे ज्ञानी आहोत, जरा वेगळं चिंतन मांडण्याचा प्रयत्न सद्गुरु कृपेने करतोय. एकीकडे अध्यात्मात सांगितलं जातं की मी विसरला पाहिजे आणि एकीकडे मात्र सांगितलं जातं की मी कोण आहे याची ओळख करून घेतली पाहिजे. याच्यामध्ये कुठलीही विसंगती नाहीये. ज्याला एरवी लौकिक अर्थाने मी म्हणतो तो देह असतो. देह म्हणजे मी नाही. देह नव्हे मी हे सरे ओरता पुरे म्हणून लाहो काळ सारा चिंतन. जगद्गुरु विश्ववंत संत श्री तुकाराम महाराज आम्हाला सांगतात की देह नव्हे मी हे सरे मग ओळखला ओरे विठ्ठल. पण वेळ नाहीये म्हणून लाहो करा काळ सारा चिंतन. आमची गडबड अशी असते, लाहो करा म्हणजे त्वरा करा, वेळ नाही आपल्याकडे. पण म्हणून लाहो करा आणि काळ सारा चिंतन. जेवढं तुमचं आयुष्य उरलंय सद्गुरु चरणांची बसा आणि चिंतन सुरू करा. आम्ही नेमकं अर्धवट चुकीचं काहीतरी ऐकतो आणि काळ सारा चिंतन याच्याऐवजी काळ सारा चिंतेने करतो. तिथे आयुष्याची गडबड. मला अनेक जण प्रश्न विचारतात की सद्गुरूंचा अनुग्रह मिळाल्यानंतर प्रश्नांची उत्तर मिळतात का. मी तर नेहमी गमतीत सांगतो प्रश्नच संपतात, उत्तर मिळणं काय सांगतात. गुरोस्तु मौनम व्याख्यानम शिष्यास्तु छिन्न संशय. आता लक्षात येईल की गुरूंचं एकदा अनुग्रह मिळाला, त्यांची एकदा कृपा झाली की त्यांच्या मौनातनं सुद्धा व्याख्यानच तयार होतं आणि शिष्यास्तु छिन्न संशय ही अवस्था होती. 7 वर्षाचे असताना शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांना जाणवलं की कोण एकदा समजून घेऊया. 7 वर्ष. मी तर नेहमी सांगतो की 7वर शून्य यायची वेळ आल्यावर सुद्धा जर मला कळलं नाही मी कोण आहे म्हणून समजून घ्यावं तर माझ्या सद्गुरूंना काय वाटत असेल याचं फक्त चिंतन आपण केलं पाहिजे. 7 वर्षाचा नाथ महाराज कीर्तन ऐकायला आजी बरोबर जायचा. वर्णने चरित्राचं मला त्यांचं चरित्र नाही आता सांगायचं. पण असं म्हणतात की मूळ नक्षत्रावरचा जन्म त्यामुळे मातृछत्र पितृछत्र हरपलं. अनाथ जीवन त्यांचं व्यतीत होऊ लागलं आणि आजी बरोबर सावली सारखा आजी बरोबर तो राहायचा. आजीची सावलीच जणू. आणि आजी जायची कुठे. पूर्वीची आजी होती त्यामुळे कीर्तन प्रवचनाशिवाय दुसरं काहीच नव्हतं. कीर्तनासाठी जायची. जाताना नाथ छोटा 7 वर्षाचा एकनाथ त्यांच्या बरोबर. एक दिवशी कीर्तन संपवून घरी आले. आजीने हातपाय धुतले आणि भाकऱ्या थापायला घेतल्या आणि नाथांनी छोट्या 7 वर्षाचा नाथ डोळ्यासमोर आणला. आजीला प्रश्न विचारून भंडावून सुरुवात केली. नाथांनी विचारलं आजी माझे सद्गुरू कोण आहेत का. आजीने आधी दुर्लक्ष केलं. भाकऱ्या थापवून त्याला भूक लागली असेल म्हणून काहीतरी विचारतोय. याने प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. आजी माझे सद्गुरू कोण आहेत. आजी म्हणजे हे काय म्हणायचं नाही ते आता कीर्तन करणे का म्हणाले.
7 वर्षाचा नाथ सर्वांगाचे कान करून कीर्तन ऐकत होता. प्रत्येक शब्द कानात साठवला होता. शंका मनामध्ये निर्माण झाल्या. मी शिक्षकी पेशातपणे म्हणून सांगतो, शंका 2 विद्यार्थ्यांना येत नाही. एक तर सगळं समजलं तर शंका राहत नाही, आणि काहीच समजलं नाही तरी शंका येत नाही. अर्धवट समजलं तर शंका येते, काही समजलं नाही तर शंका कशाला येईल, आणि सगळं समजलं तरी शंका येणार नाही. नाथाने प्रश्न विचारला, आजी माझे सद्गुरू कोण? आजी म्हणते, हे काय मध्येच आता कीर्तनकार नाही का महाराज म्हणाले ते, सद्गुरू विण ब्रह्मज्ञान नवे नवे सर्वता जाण, हे उपनिषद प्रमाण परम निर्माण सांगितले. माझे सद्गुरू कोणच सांग. आजी म्हटल्यानंतर कीर्तन करायला विचारायचं, मी काही कीर्तन करायला? आजी मी त्याला विचारलं होतो, पण कीर्तन संपलं, सगळ्या मोठ्या माणसांचे नमस्कार झाले होते, महाराज गाडीत बसले, बैलगाडीत, आणि बैलगाडी निघून गेली. तुम्ही बैलगाडीत नाही यायचे, घोड्यावर नाही यायचे. थोडं स्पष्ट बोलतो गादीवरनं, महाराज आता आमच्यापैकी 1-2 कीर्तनकार असे सापडले की शस्त्र घेऊन फिरायला लागले. याचाही झाला विषय, वाह झाला. क्षमा शस्त्र जया नराची हाती तुकोबर आहे सांगून गेले, पण आमचे लोक 1-2 अपवाद नियमाला असतात तसे अपवाद आहेत. आजीने एवढं सांगितलं की बाळा, हा प्रश्न माझ्याकडे उत्तर नाही या प्रश्नाचं, फक्त एक काम कर. ब्रह्ममुहूर्त उठून सकाळी तो घोडेमध्ये स्नानाला जातो, आपली गौतमी गंगा आई येते आपली, आईला प्रश्न विचार, तिच्याकडे उत्तर असतात. आई मला गंगा नदी उत्तर देईल म्हटले, श्रद्धेने विचार. दुसऱ्या दिवशी पहाटे नाथ आंघोळीला गेले, स्नान झालं, अर्घ्य दिलं, आणि प्रश्न विचारला, आई माझे सद्गुरू कोण आहे? 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, 3 दिवस सलग हाच क्रम, माझे सद्गुरू कोण आहेत, माझे सद्गुरू कोण आहेत, माझे सद्गुरू कोण आहेत, हा सतत प्रश्न विचारला. आणि चरित्रात वर्णन असे, 3ऱ्या मध्यरात्री स्वप्न दृष्टांत झाला, आणि गोदावरी म्हणजे ज्याला गौतमी गंगा म्हटलं जातं, गौतम महाराज समोर आहेत आपल्याकडे, गौतमी गंगा असं तिला म्हटलं जातं. गौतम ऋषीमुळे ती गंगा अवतरली भगवान कृष्णांच्या जटेतून, आपल्याला माहिती ब्रह्मगिरी पर्वतावरचा दृष्टांत आहे. आणि प्रत्यक्ष गौतमी गंगेने त्या गोदाईनी नाथाला स्वप्न दृष्टांत दिला, बाळा इथून देवगिरी पर्वत आहे, तिथे तुझे जनार्दन स्वामी नावाचे गुरु आहेत. दुर्दैवाने त्याचं नाव आता दौलताबाद झालं, पण त्यावेळी देवगिरी नाव होतं. देवगिरी किल्ल्यावर जनार्दन स्वामी आहे, जा तुझा सद्गुरूंची तुझी भेट होईल. आणि हा निघाला दुसऱ्या दिवशी. 7 वर्षाचा मुलगा सद्गुरूंना भेटायला निघाला, किल्ल्यावर पोहोचला. किल्लेदारच होते स्वतः. पहारेकऱ्यांनी अडवलं, लहान मुलगा आहे, तिथे काय जातो, सरकारी कचेरी आहे. माझ्या गुरुजींना भेटायला आलं. ते म्हटले, इथे कोण गुरुजी? ते म्हटले, जनार्दन स्वामी. हसले. ते म्हटले, इथे स्वामी वगैरे काही नाही, स्वामी जंगम फकीर ऐसा इस किले में कोई नहीं. अरे सरकारी कचेरी म्हटले, हे शाळेत जाण्याचं वय, इथे कुठे आलायस? आणि अचानक नजर जाते, हेच माझे गुरुजी म्हटले. शिष्य गुरुजींना नजरेने ओळखू शकतो, आणि गुरुजी तर नजरेने दृष्टीपात हे शक्तिपातही करू शकतात. दृष्टी दीक्षा त्याला म्हटलं जातं, तीही मिळते. आणि ओळख पटली, आणि जनार्दन स्वामींनी खूप केली, ये बाळा. आणि हा पुढे गेला मुलगा. गेल्यानंतर जनार्दन स्वामींना सवय अशी ती कोणी याचना करण्यासाठी याचक यायचे, बाळा काय हवंय? त्यांनी काय प्रश्न विचारला असेल, मी कोण, मोठील कुठे मजला दिसाणे, काय जगात घडले मम साचले, याचा विचार करुनी शिरलो निवाया, सांगोनी सुखी करा मज स्वामी राया. सद्गुरुनाथ महाराज, मी कोण आहे? मी कोठील आहे? कुठे मला जायचंय? मी या जगात कशासाठी आलोय? 7 वर्षाच्या नाथांना प्रश्न पडला की आत्मज्ञान झालं पाहिजे. आणि नाथ महाराज अस्वस्थ होऊन सद्गुरूंना प्रश्न विचारतायत. गुरुजी म्हणाले, तुला आत्मज्ञान हवंय ना? असं लगेच नाही मिळत, कष्ट करावे लागतील. राहील म्हणला, मला पूर्ण चरित्र नाही सांगायचंय. आणि मग नाथ तिथे राहिले. एक दिवशी असं घडलं होतं, ब्रह्ममुहूर्तावर जनार्दन स्वामी उठायचे. उठल्यानंतर लक्षात आलं की दरबारामध्ये काम दिलेलं होतं हिशेब लिहिण्याचं. समय तेवत होती, आणि हा छोटा 7 वर्षाचा नाथ एकनाथ
काहीतरी असं मोजतोय, अस्वस्थ झालाय. बाजूला गुरुजी उभे राहिले, कळलं नाही गुरुजी उभे आहेत म्हणून. आणि गुरुजी बाजूला उभे आहेत आणि तोपर्यंत नेमकी एक नया पैशाची चूक सापडत नव्हती, ती सापडली. जीवनातली चूक सापडायला सगळंच बाजूला यायला लागतात, त्याशिवाय नाही सापडत. आणि नेमकं ते आले बाजूला आणि ती चूक सापडली. आणि हा 7च वर्षाचा वय, नाचला जोरात. चूक सापडली, चूक सापडली. आणि अचानक लक्ष झालं गुरुजी बाजूलाच आहे. पाया पडलं, गुरुजी कधी आला? ते म्हणजे तुला चूक सापडली तेव्हाच आला. एवढा आनंद झाला. गुरुजी रात्रभर जागे म्हटले, मला झोप नव्हती लागली. चूक झाली ती हिशेबात, चूक सापडत नव्हती. गुरुजींनी एकच प्रश्न विचारला, लौकिक व्यवहारातली चूक सापडली नाही म्हणून एवढा अस्वस्थ झालाय, जन्मोजन्मी होणारी चूक सापडण्यासाठी प्रयत्न काय केलेस? त्यांनी लगेच चरण धरले, सांगितलं बरोबर तुमच्या चरणाशी आलो. आणि मग शूलभंजन पर्वतावर नेलं गेलं, दत्तगुरूंचं दर्शन झालं, जनार्दन स्वामींनी अनुग्रह केला. आणि शांतीब्रह्म एकनाथ महाराज आपल्याला एक संत म्हणून वेगळे मिळाले, हा त्यातला भाग आहे. हे आत्मज्ञान किती महत्वाचं आहे हे सांगण्यासाठी आमचे ज्ञानेश्वर महाराजांना आपण माऊली म्हणतो. इथे नेहमी सांगतो माऊलींचे शब्द आमच्या असेल, साच आणि मवाळ मितुळे आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. पण एरवी असं बोलणारे माऊली 7 चरणांच्या एका अभंगातून आत्मज्ञानाविषयी आम्हाला सांगताना कठोर झाले. किती कठोर व्हावे? सुरुवातीचा शब्द स्मरणाशी संबंध येते, मरण न येता सावधान व्हा. म्हणजे नारदीय कीर्तन आहे, कालिदासी कीर्तन आहे, सगळे गणपतीला कल्पना आहे. नारदीय आणि सांप्रदायिक अशा दोन्ही सेवा असतात. आणि माझे सांप्रदायाचे देखील बंधू भगिनी आहेत, त्यामुळे सांप्रदायिक सारखी डोक्यात असतेच, ती दोन्ही आनंद मिळेल. सावधान शोभनी पावारे निज शोभनी पावारे निज शोभनी पावारे निज. काय म्हणतात माऊली? मरण न येता सावधान व्हावे. आणि काय करा? शोभनी पावारे निज वस्तू. शोभनी पहाणे म्हटलंय, शोभनी पावारे, शोधा आणि प्राप्त करून घ्या. आता निज वस्तू म्हणजे आपलं वॉलेट, तिजोरीची किल्ली, मोबाईल. मी कोण आहे हे आत्मज्ञान प्राप्त करून घ्या. बदले चरण मी सांगत ते 7 चरण आहे मोठे, मला फक्त सांगायचं तेवढं मोठं सांगतो. अंतिम चरणात माऊली फारच परखड बोलले. ज्ञानदेव म्हणे विचारावी ज्ञानदेव म्हणे विचारावी ज्ञानदेव म्हणे विचारावी ज्ञानदेव म्हणे विचारावी नागरी पाषाण हो नागरी पाषाण हो नागरी माऊली म्हणाले, ज्ञानदेव म्हणे विचारा मी कोण, ना तरी पाषाण हो. पाषाण म्हणजे दगड. अरे मनुष्य जन्माला आलायस आणि कोण आहे जर तुला समजून घ्यायची इच्छाच नसेल, पाषाण माराले, दगड मारा म्हटले तुझ्यापेक्षा. आईला जेव्हा राग येतो तेव्हा आई एवढ्या टोकाला जाऊन सांगते. आणि म्हणून आत्मज्ञान महत्वाचं आहे. आणि महाराज म्हणून आम्हाला या अभंगाच्या पहिल्याच चरणात सांगतायत,
की आत्मज्ञानाची खूण मुखे घेई नामस्मरण. इथे दोन अर्थ होतात. आत्मज्ञान झाल्याची खूण काय? कोणाला आत्मज्ञान झालंय? सतत मुखाने नामस्मरण सुरू आहे. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. कुठलाही आपला जो बीज मंत्र जो असेल आपल्या सद्गुरूंनी दिलेला तो जप सतत सुरू आहे, मुखाने नाम सुरू आहे. ओळखायचं आत्मज्ञानाची ही खूण आहे. ते मुद्दामून माहितीमध्ये एक दृष्टांत ठेवतो. अनेकदा आत्मज्ञान झालेली मंडळी ओळखूच येत नाही आणि म्हणून हे अवघड असतं. आमच्या माऊलींची फार छान ओवी आहे ज्ञानेश्वरी. मार्गाधारे वरतावे विश्व मोहरे लावे अलौकिक परी न व्हावे लोकांमध्ये. अलौकिक परी न व्हावे लोकांमध्ये, अलौकिक परी न व्हावे लोकांमध्ये. आपलं अलौकिकत्व नाही टिकवायचं, सामान्य जीवन जगायचं, दाखवूनच त्याची निवड. माऊलींच्या संजीवन समाधीच्या आदल्या रात्री ज्यांचं खिरापतीचं कीर्तन झालं होतं असे संत कानो पाठक केंदूरचे. एकाला असं समजलं की यांना आत्मज्ञान झाले, सतत मुखाने नामस्मरण करतात आणि खरंच नामस्मरणाशिवाय त्यांना वेगळं काही सुचायचंच नाही. आणि मग एक जण भेटायला म्हणून बघू तर आत्मज्ञान झालेली व्यक्ती कशी दिसते. आले आणि केंदूरला आले. अंगणामध्ये कानो पाठक आपल्या नातवंडांशी खेळत. चेहराच पडला. अरे माझ्यासारखा सामान्य दिसतोय, कौटुंबिक जीवन जगतोय. हा आत्मज्ञान झालेला माणूस मुखाने सतत रामकृष्णारी सुरू आहे पण त्याच्याकडे लक्ष नाहीये. अरे या नातवंडांशी खेळतोय. वाईट वाटतं. कानो पाठकांचं अचानक लक्ष गेलं. महाराज या ना, पांडुरंग आले आपल्या रूपाने, या या, दुपारची भोजनाची वेळ आहे, तयारीच करायला सांगतो, भोजनाची प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका. आणि मनात तसा नाराज झाला तो. उगाच एवढं चालत आलो, हे काय आत्मज्ञान झालेली व्यक्ती. त्याने एवढंच सांगितलं कानो पाठकांना भेटायचं होतं. माझ्यासारखा म्हटलं असता मीच कानो पाठक. हसले. ते म्हटले या देहाला हे जग कानो पाठक म्हणून संबोधत. या देहाला हे जग कानो पाठक म्हणून संबोधत. काय सेवा करू शकतो आपण? मनातल्या मनात म्हणले फुकट गेलं येणं माझं, उगाच आलं म्हटलं. काही बोललं नाही. त्यांना ओळखलं. त्या कानो पाठकांचा अधिकार वेगळा होता. कानो पाठक म्हटले गाव नाराज दिसत, थोडं स्पष्ट बोलले. ते म्हटल्यावर मी आत्मज्ञान झालेल्या व्यक्तीला भेटायला म्हणून आलो आणि तुम्ही कौटुंबिक माणसाप्रमाणे नातवंडांची खेळताय. अच्छा तुम्हाला यांची अडचण आहे का म्हणले. आणि दोन नातू जे होते त्याला त्यांनी बाजूच्या वेळी टाकून दिले. थक्कन उभा राहिला. काय माणूस आहात तुम्ही? नातवंडाला विहिरीत फेकलं. अरे अरे शिव शिव शिव. डोकं पाहिलं. नातवंड दोन्ही खाली गेली. हत्या केलीत म्हणले. बाल हत्या घडली तुमच्याकडनं, तुम्ही कसले आत्महत्या? हात जोडले. ते म्हणले पांडुरंगाची जी कृपा असेल तेच होतं. शेवटी आपल्या हातात काही नाही भेटले. काही बोलू नका म्हणले, चिडू नका. आता तोपर्यंत पाकसिद्धी झालेली आहे, भोजनाची व्यवस्था तुमच्या घरी. सुतक लागलं तुम्हाला, कोणी आहात तुम्ही? ते म्हटले अडचण काय आहे तुम्हाला, फक्त ते गेले दोन अडचण आहे ना, त्यांना तुमच्या बरोबर जेवायला बसवतो ना. आणि नातवंडांना हाक मारली आणि चरित्रात वर्णन आहे. विहिरीच्या पायऱ्यांमध्ये दोन्ही नातवंड पटकन बाहेर आली. आलेल्या पाहुण्याला आणि आपल्या आजोबांना वंदन केलं, नमस्कार केलं. कानो पाठक म्हणले आता काही अडचण नाही ना. दसदसा रडून त्यांच्या पाया पडला. आत्मज्ञान झालेली व्यक्ती स्वतःला पाठी नाही लावत. आमच्या माऊलींनी पाठी लावली होती का? कुठे गेले? भिंत चालवून दाखवली जाईल. आत्मज्ञान झालेल्या व्यक्तीला ओळखणं हे समोरच्याचं कौशल्य. पण महाराजांनी सांगितलं आत्मज्ञानाची खूण मुखे घेई नामस्मरण. वेद सांगे गरजून कलियुगी हरिकीर्तन. या कलियुगात हरिकीर्तनाशिवाय पर्याय नाही. आता एखाद्याच्या मनात येते तुमचं ठीक आहे तुम्ही कीर्तन करताय, आम्ही काय करायचं? कीर्तन केलं पाहिजे असं नाही. कीर्तन श्रवण घडलं तरी ते कलियुगामध्ये उद्धाराचा मार्ग. श्रवणम कीर्तन विष्णू स्वर्गम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदन. 9 प्रकारची साधनं दिलेले नवविधा भक्तीच्या माध्यमातून. कलियुगी हरिकीर्तन. वेळ नाही म्हणून मी फक्त आढावा घेतो 2 चरणांचा आणि लगेच अख्याला गड्या पुढवळून. राम नाम गाता सर्व सिद्धी आली हा.
येईल नाही म्हटलंय, आली हा. राम नाम गाता, नाम घेणं, मुखे घेई नामस्मरण, याची पुढे विस्तार त्यांनी केलाय. महाराज म्हणतात एकदा रामाचं नाम तुमच्या मुखात आलं की सर्व सिद्धी मिळाली. फक्त सिद्धी म्हणजे त्या अष्टसिद्धी राणीमा गरिमा वगैरे त्या नाही म्हणत. अनेकदा सिद्धी म्हणजे आपल्याला असं वाटतं काहीतरी चमत्कार करून हातातनं काहीतरी काढून देणं, ही सिद्धी नव्हे हो. आपण जर भगवद्गीतेचे अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल भगवान गोपाल कृष्णाने संसिद्धी शब्द अनेक ठिकाणी वापरला. भगवंताचीच भेट होणं, भगवंताचा साक्षात्कार होणं, त्याच्या भेटीसाठी तुम्ही सिद्ध होणं ही खरी सिद्धी आहे. ती सिद्धी तुम्हाला सहज प्राप्त होईल. या कलियुगामध्ये राम नाम जरी तुम्ही घेतलं तरी राम नाम गाता सर्व सिद्धी आली हा. आणि अंतिम चरणात आम्हाला ते सांगतात की दास म्हणे अंतरी स्मरण, अंतरात त्याचं स्मरण केलं तर सहज होईल यज्ञाचा, तोच तुमचा यज्ञ होतो. थोडस स्पष्ट बोलायला मी कोणाचा तो वेळ नाही म्हणून मी ओरंगा आटोपता घेतोय आणि आख्या मोठ्या थोडं मुळामध्ये प्रश्न असा निर्माण होतो, यज्ञ करण्यासाठी आता या कलियुगामध्ये आम्ही खरंच तत्पर आहोत का? आम्ही यज्ञामध्ये काड्यापेटीने त्या अग्नीला प्रदीप्त करतो. महाराज अजूनही काही ठिकाणी मंत्रांनी अग्नी प्रदीप्त केला जाण्याची व्यवस्था आहे. अजूनही असे अधिकारी आहेत मंत्रांनी अग्नी प्रदीप्त होतो. अशी व्यवस्था, अशी सिद्धता जर माझी नसेल तर मी यज्ञ कुठल्या वेळी करू? त्या यज्ञासाठी अनेक समिधा लागतात, सर्व समिधा ओळखताही येत नाहीत आम्हाला. पण महाराज सांगतात की इतका सोपा यज्ञ आहे, दास म्हणे अंतरी स्मरण, सहज होईल यज्ञ, सहज यज्ञ होईल, फक्त त्याचं स्मरण करा. आणि मग लक्षात असं येतं की हे जर घडलं तर आमचा अध्यात्माचा मार्ग किती सुकर झाला. म्हणजे मुख्य लक्षात घ्यायचा मुद्दा, सतत नामस्मरण घडलं पाहिजे. एक नामस्मरण या विषयावरही खूप बोलण्यासारखे, नाम घेणं वेगळं आणि नामस्मरण करणं वेगळं. नाम घेणं म्हणजे नामोच्चार झाला, तो आवडतोच आहे देवाला सर्वात. कारण अंतरी का त्यांनी सांगितलं असेल, रावण ते म्हणून फक्त प्रमाण देतोय, आवडी वासी तो एका प्रकार, आवडी वासी तो एका प्रकार, आवडी वासी. हे प्रमाण कोणी दिलं असेल? ज्यांचं नावच नामदेव आहे. शेक्सपियर म्हणाला नावात काय, पण ज्यांच्यासाठी नाम हाच देव झाला आणि नामाच्या माध्यमातून ज्यांनी देव आपलासा केला असे नामदेव महाराज, तर देवाला काय आवडतं तरी अवतार सांगताय. नामाचा उच्चार रात्रंदिन, नामाचा उच्चार रात्रंदिन, आवडे वासी तो एका प्रकार, आवडे वासी, आवडे वासी, आवडे वासी, आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिन. आवडणं वेगळं आणि चालणं वेगळं. मी अचानक घरी आलो रात्री 12:30-1 वाजता. मी येणार होतो, दुसऱ्या दिवशी येणार होतो. पत्नीची स्वयंपाकाची तयारी नव्हती, बाकीचं जेवण संपलं होतं. जेवण झालंय का मोठे? नाही झालं. मग पिठलं भात किंवा खिचडी झालं तर चालेल. अरे हो, संध्याकाळी दुपारी पाहुणे आले ना तेव्हा श्रीखंड पुरी होती, ती शिल्लक आहे, चालेल का? आवडेल. चालेल वेगळं, आवडेल वेगळं. आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिन. आता रात्रंदिनवरही खूप बोलण्यासारखे, रात्रंदिवस सतत तेच राहणं.
म्हणजे नामाचा उच्चार करताना आता दिवस आहे का रात्र हेही न समजलं असा नामोच्चार सतत घडला तर तो देवाला आवडतो. ती आत्मज्ञानाची खूण आहे. आणि म्हणून महाराज आम्हाला सांगतात की फक्त नाम घेतलं तरी सुद्धा आत्मज्ञान तुम्हाला होईल. तुम्ही आणि भगवंत वेगळे नाही ते कळतं. खरं सांगायचं तर बोलण्यासारखं खूप आहे. याला एकच वाक्य सांगतो, यालाच खरं मोक्ष असं म्हणतात. अनेकांची फार मोठी समजूत चुकीची आहे की गेल्यावर मोक्ष मिळतो. आमच्या तुकोबाने विश्ववंत जगद्गुरु तुकोबांचं फार चांगलं प्रमाण आहे. मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची. मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची. त्यामुळे याची नाही याची डोळा मोक्ष मिळतो. आणि मोक्ष मिळणं म्हणजे मी आणि भगवंत वेगळे नाही ही सद्गुरूंनी मला करून दिलेली अनुभूती म्हणजे खऱ्या अर्थाने हा मोक्ष हा भाग जो आहे तोच आत्मज्ञानाचा एक प्रकार आहे. आत्मज्ञानाकडे नेण्याचा मार्ग आहे. आणि त्यामुळे तिथे जायचं असेल तर पुन्हा एकच वाक्य, सद्गुरूंची कृपा लागते. अशी सद्गुरूंची कृपा झाल्यानंतर वयाचं सुद्धा बंधन राहत नाही. तसं नाथांना 7व्या वर्षी प्रत्यक्ष जनार्दन स्वामींच्या कृपेने दत्तगुरूंचं दर्शन घडलं. तसं आपल्याला एका सद्गुरूंच्या कृपेमुळे 10-12 वर्षाच्या मुलाला प्रत्यक्ष रामांचं दर्शन केवळ नामस्मरणाच्या माध्यमातून आणि श्रद्धेने शरण गेल्यामुळे कसं मिळालं? उत्तर रंगामध्ये आख्यानाच्या माध्यमातून पाहूया. पूर्व रंग संपवताना मूळ अभंगामध्ये आत्मज्ञानाची मुखे नामस्मरण. आत्मज्ञानाची मुखे नामस्मरण. वेद सांगे गजू, वेद सांगे गजू. वेद सांगे गजू. कलियुगी हरिकीर्तन, कलियुगी हरिकीर्तन, कलियुगी हरिकीर्तन, कलियुगी हरिकीर्तन. आत्मज्ञानाची मुखे नामस्मरण. आत्मज्ञानाची राम नाम गाता, राम नाम गाता. राम नाम गाय, राम नाम गाय. सर्वसिद्धि आली हात, सर्वसिद्धि आली हात, सर्वसिद्धि आली हात, सर्वसिद्धि आली.